तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आयुष्यात प्रॉब्लेम्स येत असतात आणि प्रॉब्लेम्सला फेस करायचं असतं असं मला वाटतं. पण प्रॉब्लेम्स फेस करता करता अजून एक मोठा प्रॉब्लेम्स आला आहे, तो म्हणजे डेली वॉकच्या सिरीमध्ये आम्हाला पुण्यामध्ये, मी पहिली गोष्ट सांगते, छोट्याशा रेंटेड हाऊसमध्ये राहते आणि घेतला आहे 5व्या मजल्यावर. है, घेताना मला काहीच नाही वाटलं, असं वाटलं काही नाही बाई, होऊन जाईन, आपण तरुण आहे, चढणं वगैरे होईल आपल्याकडून. पण घेऊन झाल्यानंतर इथलं लिफ्ट बंद आहे, सो आम्हाला पायऱ्यांनी यावं जावं लागतं. सगळ्यात हा पॉईंट आहे. आणि आमचं घर आहे 5th फ्लोअर. आणि तुम्ही बघू शकता ती बिल्डिंग इथून खालची बिल्डिंग ह्याचेच 3rd फ्लोअर आहे. मग तुम्ही विचार करू शकता, इथून खाली बघू शकता तुम्ही, आणि ती बिल्डिंग बघा. तर अशा पद्धतीने खाली वर करायला एवढा प्रॉब्लेम होतो. अजून एक गोष्ट सांगायची गेली तर इथं पिण्याचं पाण्याचा इश्यू आहे. खाली जाऊन विकत आणावं लागतं. तिथून दिसलं का ते पाण्याचं आहे. हे जे दिसतंय तुम्हाला इथे, हे पाण्याचं आहे. तिथून आम्हाला 2 रुपये, 1 रुपयाचा ठोकळा टाकला तर 1 लिटर पाणी येतं. तिथून जाऊन आणावं लागतं तो डब्बा घेऊन. त्यामुळे आम्हाला खूप जास्त हे होतं. आणि हे बघा, चहा घेता म्हटलं गप्पा मारू तुमच्या संग. चहा खूप गरम आहे. टी इज सो हॉट. आणि म्हटलं डेली ब्लॉगिंग किंवा ट्वाईस अ डेने आपण जर व्लॉगिंग सुरू केले असेल तर म्हटलं ब्लॉग हे आपला होईल. सांगावं, पण पुण्यामध्ये जर आलो तर खूप सगळं असतं स्ट्रगल, असं काही नसतं. पुण्याचं लाईफ खूप भारी आहे म्हणून खूप स्ट्रगल करावं लागतं. चहा घ्या मस्त गरम गरम. आणि माझा हजबंड म्हणजे शुभू काय करतो आहे तर मला दाखव. शुभू काय करतो आहे तर शुभू करतो आहे काम. हे बघा, सकाळी 11ला जाऊन 3ला आल्यानंतर घरी रात्री 10पर्यंत काम चालू असतं. अशा प्रकारे वर्क फ्रॉम होम असलं तरीही नवऱ्याला बघा काम किती असतं. वर्क फ्रॉम ऑफिस परवडतं. आणि याला पण दिलं आहे चाय, आंबे पिते चाय. आणि आमची गॅलरी बघा, गॅलरीतून व्ह्यू बघा किती सुंदर आहे. बघा ती किचनची गॅलरी होती. मला पहिले गॅलरी दाखवली होती ती किचनची होती, आणि ही आहे बेडची. 2 गॅलऱ्या आहेत. मला असं वाटतं आहे की मी आज खूप जास्त गोड दिसते. तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची तर कंटिन्युअसली करावं असं मला वाटतं. आणि हे मी स्वतःला 4 वर्षापासून सांगत होते, ज्यावेळेस मी यूट्यूब स्टार्ट केलं तर तेव्हा. बट ते चॅनल आम्ही रिनिवेट करून हे नवीन चॅनल सुरू केलं आणि इथून मी टाकणार आहे. कारण तिकडे माझे लग्नाच्या आधीचे ब्लॉग्स होते, माझं लग्नाच्या आधीचं सगळं होतं, आणि इकडून सगळं लग्नानंतरचं स्टार्ट झालं आहे. मग म्हटलं चला आपण व्हिडिओ टाकायचे तर प्रॉपरवाले टाकूया. आणि चहा माझा बोलता बोलता खूप जास्त गार झाला आहे, पण ठीक आहे, चला छान झाला. डोकं दुखत होतं शुभूचं म्हणून अद्रकवाली चाय केली. तर मला एवढंच म्हणायचं आहे, काहीही करायचं असेल कंटिन्यू करा, बाकी मला काही इश्यू नाही आहे. आणि मला अलिबागचा ब्लॉग अजून तुम्हाला सांगते, कात्रजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईच जेवायला बनवलं आहे मी आज माझ्या अपूसाठी, नवरवासाठी. राईस, कढी, आणि याच्यात आहे रोटी. मस्तपैकी जेवण करून घ्या. रेंज गेली म्हणून मला बोलून घेतलं गाईज. बघा मी काम करते त्याचं नाही, मला वाटलं काम करते बाद झालं, केव्हाचं काम करते असं म्हणून. ते नाही, रेंज गेली म्हणून बोलवलं. घे माझी शपथ, मी एवढ्या वेळची इकडे बसले.
थोड्या वेळ चालते ना मग राईस उस्तवर, तेवढं भांडे विंडे पण घासलो मी. आणि मी पण गाईज वर्कच करते, व्हिडिओ एडिटिंग करते त्यात. तुला डेडलाईन नाही आहे, आम्हाला डेडलाईन आहे. हा फरक आहे. मी सेल्फ डेडलाईन ठेवते. मला दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही पडत. मी माझा मनाचा धाक पाळते. कळलं? माणसाने आयुष्यात मनाचा धाक पाळायला शिकावं. बाय. जेवायचं कधी? चार्जिंग. बरं, चार्जिंग लावते फोन माझा. गाईज स्टॉप रेकॉर्डिंग, स्टॉप रेकॉर्डिंग. सो गाईज आत्ता वाजले आहे रात्रीचे 10:30 आणि 10 वाजता आम्हाला भूक लागली होती. आम्ही 10 वाजता जेवायला बसलो होतो. हे आत्ता काम ठेवलं, माझं एडिटिंग चालू होतं, मी ठेवलं आहे. यांचं जेवण चालू आहे आत्ता, यांनी पण आत्ता ठेवलं. 10ला बसलो होतो आम्ही. आणि बघा कसे बॉटल घेऊन, ते बघा दिसतंय का कार्टून लावले जोरोचं, ते कार्टून बघत जेवत बसले ते. तर असा होता माझा आजचा नॉर्मल डे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या आम्ही थोडंसं बाहेर जाणार होतो, व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. ओके, बाय.